2 जानेवारी 2025 रोजी त्र्यंबकेश्वर रिक्षा चालक मालक संघटनेने देवस्थान ट्रस्टकडे निवेदन दिले होते। त्यामध्ये काही वृत्तवाहिन्यांद्वारे रिक्षा चालकांबद्दल करण्यात आलेल्या अपप्रचारामुळे त्यांची प्रतिष्ठा धोक्यात आल्याची बाब मांडण्यात आली होती। या प्रकरणावर संबंधित ट्रस्टींनी माफी मागावी अशी मागणी संघटनेने केली होती। 7 जानेवारी रोजी श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात वार्षिक उत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली होती। यावेळी काही पत्रकारांनी ट्रस्टच्या प्रतिनिधींना या संदर्भातील प्रश्न विचारले। एका घटनेबाबत बोलताना ट्रस्टच्या वतीने ट्रस्टींनी स्पष्टीकरण दिले। या संदर्भात ट्रस्टींनी स्पष्टीकरण देताना म्हटले की माझ्या वक्तव्यामुळे रिक्षा चालक मालक संघटनेच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही देवस्थान ट्रस्टच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो। आमचा हेतू कधीही कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेची बदनामी करण्याचा नव्हता, नाही आणि भविष्यातही नसेल। या घटनेवर रिक्षा चालक मालक संघटनेने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही। मात्र ट्रस्टींनी व्यक्त केलेल्या दिलगिरीमुळे हा वाद मिटण्याची शक्यता आहे। सदर बाईटद्वारे ट्रस्टींनी दिलगिरी व्यक्त केली। त्र्यंबकेश्वर रिक्षा चालक मालक संघटना त्र्यंबकेश्वरच्या वतीने आम्ही 2 जानेवारी 2024 रोजी जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाला आम्हाला निवेदन दिलं होतं देवस्थान ट्रस्टला। देवस्थान ट्रस्टनी त्याच्यावर आमचं जे निवेदन दिलं होतं, जी आमची बदनामी झाली होती त्या बदनामीबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्र्यंबकेश्वर येथे खूप गर्दी झाल्याने अनेक पत्रकार त्र्यंबकेश्वर येथे आले होते। त्यापैकी NDTVचे पत्रकार यांनी मला काही प्रश्न विचारले देवस्थान ट्रस्टच्या संदर्भात। तर त्यामध्ये अनेक घटना ज्या देवस्थान ट्रस्टच्या कॅम्पसच्या बाहेर घडलेल्या आहेत त्या संदर्भात मी ट्रस्टच्या वतीने काही माहिती दिली होती। त्यामध्ये समजा बाहेरगावून किंवा कुठून कोणी ऑटोवाला आला असेल, त्यांनी काही भाविकांना सोडलं असेल किंवा त्याच्यामार्फत दर्शन तो करून देतो असं काहीतरी त्यांनी कमिटमेंट केली असेल, ती झाली नसेल असं एका भाविकाने मला किस्सा ट्रस्टच्या ऑफिसच्या बाहेर आमचे प्रशासकीय अधिकारी अमित माचवे यांना सांगितला आणि तो किस्सा मी त्या पत्रकारांना सांगत होतो। परंतु त्यामध्ये माझ्या शहरातल्या रिक्षा चालक मालक संघटना सर्व रिक्षा चालक यांचा कुठेही दुरान्वयी संबंध नव्हता। ती घटना ही त्या भाविकामार्फत आम्हाला जशी सांगितली गेली तशी मी त्या ठिकाणी विशद केली होती। परंतु त्यानंतर त्या रिक्षावाल्याच्या अनुषंगाने माझ्या गावातल्या ऑटो चालक, रिक्षा चालक, मालक या सर्वांच्या जर काही भावना दुखावल्या असतील तर ते माझ्याच गावातले नागरिक आहेत, माझे सर्व स्नेही आहेत आणि त्यांच्यामार्फत अशा कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होत नाही। परंतु तरीही माझ्या वक्तव्याबद्दल जर त्यांच्या काही भावना दुखावल्या असतील तर मी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो। धन्यवाद। तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीत, त्र्यंबकेश्वर।